पालघरच्या वाडामधील कुळूसजवळील मुसारणे वडवली येथील नागरिक सध्या प्रदूषणकारी कारखान्यांपासून त्रस्त आहेत। या परिसरात टायरपासून राख, ऑइल आणि तार तयार करणाऱ्या 17 ते 18 कंपन्या सुरू करण्यात आल्या असून या कंपन्यांमुळे हा परिसर सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे। या प्रदूषणकारी कारखान्यांमधून मोठ्या प्रमाणावर धूर निघत असल्याने येथील नागरिकांना श्वसनाचे अनेक त्रास होऊ लागले आहेत। त्यातच या कंपन्यामुळे शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने या कंपन्या बंद करण्याची मागणी येथील स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते। कुडूसच्या वडवली येथे मागील आठवड्यात टायर कारखान्यात झालेल्या भीषण अपघातानंतर येथील कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसह परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। वडवली गावात 17 ते 18 असलेल्या या प्रदूषणकारी कारखान्यांमुळे सध्या येथील नागरिक त्रस्त असून महिला आणि लहान बालकांना श्वसनासह घशाचे त्रास जाणवू लागले आहेत। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अनेक नियम धाब्यावर बसून हे कारखाने सुरू असल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतोय। मी 3 वर्ष झाली या गोष्टीचा पाठपुरावा करतोय। मी जिल्हाधिकारी असतील, तहसीलदार असतील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी असतील, CM साहेब असतील, डेप्युटी CM, पर्यावरण मंत्री, सगळ्यांकडे मी माझे पत्र पाठवलेले आहेत। आजपर्यंत या विषयासंदर्भात एकाही शासनाच्या विभागाने का स्थानिक शेतकरी, कंपनी मालक आणि शासकीय विभागाचे कधी आजपर्यंत 3 वर्षात एकही बैठकीचं नियोजन सुद्धा केलं नाही। आज मी एका पक्षाचा कार्यकर्ता आहे। जर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला न्याय मिळत नसेल वारंवार पत्रव्यवहार करून, तर उद्या एखाद्या एक गरीब स्थानिक ग्रामस्थाला काय न्याय भेटेल? तर माझी आपल्या माध्यमातून एवढीच विनंती आहे, आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यांच्याचकडे गृह खातं पण आहे, आणि महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे या आमच्या नेत्यांनी या विषयात लक्ष घालून आमच्यासारख्या स्थानिक ग्रामस्थांना न्याय द्यावा, हीच माझी मागणी आहे। ओरिजिनल मी इथे शेतकरी म्हणून आता काम करतोय तसं, पण ह्या कंपन्या आल्यामुळे आमची शेती वगैरे सगळी पूर्ण धोक्यात गेलेली आहे। आमचं स्वतःचं लाईफसुद्धा एकदम बेकार झालेलं आहे की हे पोल्युशन घेऊन आमचं लाईफ काय राहणार आहे? आमचे लहान मुलं आहेत, आई वडील म्हातारे आहेत, सगळ्यांच्या घरात म्हातारे लोक, यांना उठून सुटून आम्हाला दवाखान्यात घेऊन जावं लागतं पोल्युशन। कसली कंपनी आहे? ह्या सगळ्या टायर्स कंपन्या आहेत आणि हे टायर कंपन्या ह्या केमिकलमध्ये मोडतात आणि ह्या प्रदूषित पाणी हे बोरवेलला सुद्धा उतरायला लागलेलं आहे। आता हे बोरवेल शिवाय आम्हाला पाण्याचा दुसरा सोर्स नाही आहे पिण्याच्या पाण्याचा, तर आम्ही तसं पाणी पिलं आमचं काय होणार याच्यामध्ये? टायर कंपनीचा धुराचा काही तुम्हाला त्रास? धुराचा भयंकर त्रास होतो, आमचे डोळे चुरचुरतात, घसा चुरचुरतो, पहाटेच्या वेळेत तर अक्षरशः अनकम्फर्टेबल होतो, उठून बसावं लागतं अक्षरशः झोपेतून, खवखव येते। मग किती कंपन्या साधारण परिसरात असतील तरी माझ्या अंदाजे 25-30 कंपन्या तर नक्की असतील। छोटे पाठपुरावा केलाय? पाठपुरावा तर आम्ही करतच असतो। पोल्युशन कंट्रोल बोर्ड, कलेक्टर ऑफिस, तहसीलदार यांच्याकडे नेहमी, पण आमच्या याला कोणी आन्सर करत नाहीये। आता तुमची काय मागणी आहे? आमचं एवढंच म्हणणं आहे की बाबा ह्या कंपन्या इथून हद्दपार व्हायला पाहिजेत। तुम्ही इंडस्ट्री याला आमचं हे नाहीये, किंवा यांचे नॉर्म्स जे काय असतील ते पाळायला हवेत। नॉर्म्स न पाळता सगळं चाललेलं अनलिगली सगळं चाललेलं आहे। भरपूर त्रास आहे, पण त्यातून हे बघा घसा जातो, अन्न घशाचा त्रास होतो, हातपाय काळे होतात। घरात तर तुम्ही बघाल ना, पावला पावलाला आमच्या लाद्या साफ करायला लागतात, एवढं काळं होतं ना। आता त्या दिवसाचा हे झाला, एवढे पोरं घाबरले होते। त्याच्यामुळं म्हणजे पोरांना पण बाहेर खेळायला पाठवू शकत नाही आम्ही। म्हणजे हे किती दिवस, शेवटी पुण्यातल्या पोरी आणलेल्या आहे, 2 सुना आहेत, बाजूच्या आमच्या जावेच्या सुना आहेत, आज किती वर्ष झाले। मग हे काय आपण दुसरीकडे घेऊ, कुठं पण घेऊ, असं प्रत्येक वेळेला काय हे करणं बाग आहे का? आज आयुष्य गेलंय आमचं, आणि आम्ही आता सुना आल्या म्हणल्या असं आहे ना। याच्यावरती आता तुम्ही काय कराल ते बघा। काय शासनाने काय पाऊल उचललं पाहिजे? कंपन्या हलवल्या पाहिजे, बस आम्हाला हेच आहे। कारण एवढ्या आता बघितलं सुद्धा इथं वास नाही घेवत एवढा, म्हणजे जागा जमीन आहे। तुम्ही आज आमच्या जमिनी सुद्धा आम्ही लावू शकत नाही, आज 2-3 वर्षात आले आमच्या जमीन लावू शकत। तुम्ही बघा आमची तुळशी वृंदावन सुद्धा जळतंय।
एक झाड राहत नाही. कढीपत्त्याची झाडे तुम्ही प्रत्यक्षात या, तिथं थोडासा हे करा, बघा. अक्षरशः ह्या बारीनी आमचं एक झाड नाही राहिलं का काही नाही ना. त्या झाडांना सुद्धा आम्ही हात लावायला गेलो तर ते हा काळ मेन तुळस राहत नाही तर तुम्ही झाडं काय बघाल आमची. बघू ना जाणार. आणि हे बघा हे पायांचे का अवतार काय. आमच्या लहान पोरांना सुद्धा आम्ही बाहेर काढू शकत नाही. एक लहान आहे आता, एक पोरीचा ताना आहे पोरगा. या अशा अवस्थेत आम्ही किती काढणार सांगा ना. तर काही दिवसांपूर्वी येथील एका कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन 2 लहान मुलांसह 4 जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत कंपनी मालक आणि मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पालघर पोलीस करत आहे. वडोली या ठिकाणी कंपनीमध्ये MD फायरलिसिस कंपनीच्या बॉयलरमध्ये स्फोट झाल्यानंतर त्या ठिकाणी जे कामगार काम करत होते त्याचे कुटुंबीय त्या ठिकाणी सुद्धा होते. त्या स्फोटामध्ये त्यातली वाफ जी आहे ते वाफेचा ही बसून 4 लोकांचं आज 4 लोकांची डेथ झालेली आहे. त्या दिवशीच काही 1-2 लोकांची डेथ झालेली होती. याच्यामध्ये कंपनीच्या मालकाविरुद्ध आणि मॅनेजर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि याचा तपास प्रभारी अधिकारी वाडा हे करत आहेत. याच्यामध्ये कंपनीच्या बाबतीमधले परमिशन्स होत्या का, इतर सर्व सेफ्टी प्रिकॉशन्स त्यांनी घेतल्या होत्या की नाही, आणि याच्या बाबतीमध्ये स्फोटाचं मुख्य कारण काय आहे या बाबतीमध्ये इन्स्पेक्टर औद्योगिक सुरक्षा यांच्याकडून त्या बाबतीमधला रिपोर्ट घेण्यात येणार आहे. आणि इतर सर्व माहितीच्या आधारावर याच्यामध्ये मॅनेजर आणि मालक यांनी कोणकोणत्या प्रिकॉशन्स घेणं अपेक्षित होतं आणि कोणत्या प्रिकॉशन घेतल्या नाहीत याच्या आधारावर हा पुढील तपास केला जाणार आहे. त्याचप्रमाणे इतर जे लोक त्यांच्या कंपनी आणि त्यांच्या सुरक्षेसंदर्भात काय पुढे उपाययोजना करण्यात येणार आहे या बाबतीत सुद्धा चौकशी या तपासामध्ये केली जाणार आहे. हा गुन्हा कालच दाखल झालेला आहे, त्यामुळे त्या संदर्भात पुढील माहिती घेतली जाईल की त्यामध्ये फरार नाही कोणी. आरोपी आहेत, कालच गुन्हा दाखल झालेला आहे, त्या बाबतीत ताब्यात घेतलेला आहे, या बाबतीत माहिती घेऊन सांगतो.